सर, डायबिटीजमुळे प्रायव्हेट पार्ट्समध्ये इचिंग होते का? आणि होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याविषयी माहिती पाहिजे होती. अच्छा बंधू, तुझं एक वय सांगता येईल मला आणि डायबिटीसची किती मात्रा आहे शुगरची ती सांगता येईल का? 45. वय 45 आणि शुगर कंट्रोल मध्ये आहे का? हो, आहे कंट्रोलमध्ये सर, परंतु जरा वाढते. बर, ठीक आहे, व्हेरी गुड, सांगूया तुम्हाला. नक्कीच. आता तुम्ही मला विचाराल की या प्रश्नाचा या उत्तराचा काही संबंध असेल का ऍक्टिव्हिटीशी? अहो, तुम्ही छान का दिसावंसं वाटतं, तुम्ही अट्रॅक्टिव्ह का असावंसं वाटतं, आणि तुम्ही जे छान दिसणं, पर्सनॅलिटी असेल, अट्रॅक्टिव्ह व्हायची असेल आणि डायबिटीसवाल्यांना इचिंग होत असेल, फिजिकल पहा, सोशलमध्ये काय रिस्पॉन्स येतो, डिप्रेस होतात व्यक्ती. सांगूया आपण काय संबंध येते. लैंगिक शिक्षण काळाची गरज, त्यामध्ये डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि कमजोरी याला संलग्न असलेला हा प्रश्न. डायबिटीसवाले लठ्ठ असतात, लठ्ठ लोकांना स्वेटिंग होतं, स्वेटिंग झाल्यामुळे त्या ठिकाणी ह्युमिडिटी तयार होते, ह्युमिडिटी तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी फंगस तयार होतं, आणि फंगस तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी स्किनला डॅमेज होतो, स्किनला इचिंग होते. तेवढंच नाही तर बऱ्याचदा दिसायला सुद्धा त्या ठिकाणी पिगमेंटेशन असतात. आपल्या ग्रोइन रिजनमध्ये, ग्रोइन म्हणजे कुठं, आपल्या दोन्ही मांड्या आहेत, आपले प्रायव्हेट स्पॉट्स आहेत, लिंग आहे, किंवा बऱ्याचदा आपल्या काखेमध्ये किंवा मानेच्या ठिकाणी देखील पिगमेंटेशन झाल्यानंतर तुम्ही विचार करा, तुमचं त्या प्रत्येक चेहऱ्याचं जसं तुम्ही ठेवण आहे ते अट्रॅक्शनच जर तुमचं गेलं तर त्या ठिकाणी कसं तुम्ही कम्फर्ट मिळणार. आणि या इचिंगमुळे तुम्हाला बऱ्याचदा काय होतं असं की तुमचं माइंड कॉन्सन्ट्रेशन होत नाही, तुमच्या पार्टनरला देखील तो रिस्पॉन्स आवडत नाही. मग अशा वेळेला पर्सनल हायजीन, दोनदा आंघोळ करणे, आपले इनर गार्मेंट्स बदलणे, प्रॉपर ते वाळल्यानंतर घालणे, कारण मुंबईमध्ये हा फार मोठा प्रॉब्लेम आहे हो, गार्मेंट सुकण्याचा. त्यामुळे काही असेल, भलेही तुमचे बाकीचे कपडे कमी असतील, आतील कपडे हेल्दी, स्वच्छ आणि चांगले का असावेत, तर फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी. आणि डायबिटिक्सवाल्यांना ही काळजी घेणं अतिशय आवश्यक असतं, कारण त्यामुळे त्या ठिकाणी इन्फेक्शन होणं आणि आपोआपच मग पार्टनर तुमच्यापासून दूर जायला लागतो.